86 सर्वोत्तम सार्वजनिक धोरण निर्मितीची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे. अग्रदर्शी बहिर्दर्शी म्हणजेच फॉरवर्ड लुकिंग अँड विजनरी, म्हणजे सर्वोत्तम म्हणत्या म्हणजे काहीतरी भारी पॉझिटिव्ह, सो बरोबर येईल पॉझिटिव्ह. नाविन्यपूर्ण आणि लवचिक म्हणजे इनोव्हेटिव्ह अँड फ्लेक्झिबल असू शकते नाही का, पॉझिटिव्ह दिसते. पुराव्यावर आधारित आणि अनुभवात्मक प्रकरणे हे पण येऊ शकते. पद्धतशीर मूल्यमापन आणि सतत, सगळे बरोबर, याच्यामध्ये असं नाकारण्यासारखं काहीच वाटत नाही, सो सगळे बरोबर येतील. तुमचे उत्तर येईल ब क ड. ओके, कॉमन सेन्स हे जनरल स्टेटमेंट आहे, पॉझिटिव्ह यूज पॉझिटिव्ह, सो हातातले मार्क. पॉझिटिव्ह गिव्स पॉझिटिव्ह म्हणजे की बाबा सर्वोत्तम चांगलं काहीतरी विचारले, पॉझिटिव्ह मग गिव्स हे सगळे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, त्याच्यामुळं असं काय त्याच्यामध्ये रॉंग असं काय वाटत नाही. 86 वेबरच्या नोकरशाहीच्या मॉडेलमध्ये खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट आहेत. आता हा थोडा परत एक डिफिकल्ट क्वेश्चन बोलू शकता अटेम्प्ट करायला, दिसायला सोपं पण अटेम्प्ट करायला अवघड. श्रेणीबद्ध रचना म्हणजेच हायरार्किकल स्ट्रक्चर आहे. कामाची विभागणी डिव्हिजन ऑफ वर्क आहे. कार्याच्या अंमलबजावणीसाठी लिखित नियम म्हणजे रिटर्न रूल्स फॉर एक्झिक्युशन ऑफ वर्क्स आहेत. लोकनियोजनात सामाजिक स्तर, आता हा क्वेश्चन हा ऑप्शन घ्यायचा का नाही, तर थोडं क्वेश्चन डिफिकल्ट होते का. हे बघा, हे ABC तर तुम्ही 100% घ्याल, तुम्हाला डी पण घ्यावं असं वाटेल की बाबा लोकांसाठी काहीतरी हवं, सोशल लेवल इन पीपल प्लॅनिंग, ब्युरोक्रेसी आहे म्हटलं लोकांसाठी काहीतरी असेल, सो हे थोडं कनेक्ट करू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला ऑप्शन पण दिलं आहे बघा, ABCD पण दिला आणि ABC, जो की तुम्ही उत्तर आहे तुमचं ABC, पण ABCD पण वाटू शकतो. त्याच्यामुळं हा क्वेश्चन अवघड कॅटेगरीमध्ये बोलू शकता नाही का. सो काय, ब्युरोक्रेसी शूड हॅव डिव्हिजन ऑफ लेबर नाही का, ऑथॉरिटी हायरार्की, फॉर्मल सिलेक्शन, फॉर्मल रूल्स अँड रेग्युलेशन, इम्पर्सनॅलिटी आणि करिअर ओरिएंटेशन, या गोष्टी नोकरशाहीमध्ये हे घटक असायला पाहिजेत. 88 पंतप्रधानांच्या कार्यालयाबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहे. PMO प्राईम मिनिस्टर ऑफिस, ती सहाय्यकारी संघटना म्हणजे स्टाफ एजन्सी आहे. ती एक बिगर संविधानिक संस्था आहे म्हणजे इट इज अँड एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल बॉडी, सो बरोबर आहे दोन्ही पण. त्याच्या अधिकार क्षेत्रात काही संलग्न आणि दुय्यम कार्यालय आहेत, आपल्याला माहीत नाही. गव्हर्नर जनरलच्या सचिवाच्या जागी जानेवारी 1950मध्ये, 1950ला काय येईल ना, 1947ला आलेली आहे ती ॲक्च्युली, तो 1947ला. त्याच्यामुळे तुमचा ड तर उडला, ड उडला म्हणजे ड उडला, हे दोन उडले. तुमचं उत्तर ब किंवा मध्ये. सो तुमचं क पण रॉंग आहे की बाबा असं काही नाही, दुय्यम कार्यालय वगैरे त्याच्यामध्ये नसतात, सो लक्षात ठेवा. हे बघा, PMO इज अ स्टाफ एजन्सी म्हणजे काय, मेंट फॉर प्रोव्हाइडिंग सेक्रेटरील असिस्टन्स अँड क्रुशियल ॲडवाइस टू प्राईम मिनिस्टर. इट एन्जॉयज द स्टेटस ऑफ डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडर द अलोकेशन ऑफ बिझनेस रूल्स. कधीच येते बिझनेस रूल्स, बिझनेस रूल तुमचे आहेत 1961, इथे लिहा 1961, विचारू शकतात किंवा चुकू शकतात इयर. इट हॅज नो अटॅच्ड ऑर सबऑर्डिनेट ऑफिशियल्स अंडर इट, जे की आपल्याला इथं विचारले किंवा असं काय असतं का, तर नसतं नाही का. नो अटॅच्ड ऑर सबऑर्डिनेट ऑफिशियल्स अंडर इट. बॅकग्राऊंड काय, तर हे कधी PMO केम इन टू एक्झिस्टन्स इन 1947 बाय रिप्लेसिंग, कशाला रिप्लेस केलं, सेक्रेटरी टू द गव्हर्नर जनरल. ओके, गव्हर्नर जनरलच्या सेक्रेटरीला त्यांनी रिप्लेस केलं आहे PMOने 1947मध्ये. टिल 1977 इट वॉज कॉल्ड प्राईम मिनिस्टर सेक्रेटरीएट. 1977पर्यंत याला प्राईम मिनिस्टर म्हणजे PMS म्हणायचे, नंतर मग हे PMO नाव आलेलं आहे. 89 बघा, खालील जोड्यावर विचार करा. जोड्या, पेयर्स. आता हा तुमचा डायरेक्ट गव्हर्नन्समधला नाही का, जे लक्ष्मीकांतचं बुक आहे गव्हर्नन्स, त्याच्यामधून आहे तसं त्याने उचललं आहे. तुम्हाला तिथं फक्त इयर जे आहेत, वर्ष, ते रॉंग दिलेले आहेत. लेव्हेलियन स्मिथ समिती जी आहे 1920, बघा लेव्हेलियन समिती कधीची, 1919ची आहे. व्हीलर समिती 1919, व्हीलर कधी आहे बघा 1936ची आहे. मॅक्सवेल समिती 1930, मॅक्सवेल 1937ची आहेत. अँड टोटनहॅम समिती 1945, कधीची आहे ती, टोटनहॅम तर दिलंच नाही इथं. सो तुमचं उत्तर काय येतं, ए आणि डी. सो बघा व्हीलर, आता बघा लेवल 1920-19 समजू शकतो आपण, एक वर्ष वर खाली, पण हे तर डायरेक्ट 1919 कुठं आणि 1936 कुठं व्हीलरची. सो बी तर उडला तुमचा, बी उडला तर हा बी उडला. आणि मॅक्सवेल पण 1930 आहे, 1937 आहे.
सो हे पण फुल 7 वर्षाचा गॅप म्हणजे रॉंगच दिलं आहे. बी आणि सी 100% रॉंग. तर उत्तर तुमचं काय येणार ए आणि डी. आता टॉटनहॅमबद्दल नाही दिलं तिथं याच्यामध्ये गव्हर्नन्समध्ये पुस्तकात, पण हे तर याच्यावर तर तुम्ही एवढू शकता ना, तुम्हाला इयर माहिती आहे तर. ओके, तुमचं उत्तर येतं इथं ए आणि डी. लेव्हलेन्स समिती जी आहे, लेव्हलेन्स स्मिथ कमिटी. रिपोर्ट ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेक्रेटरीट प्रोसिजर कमिटी. सायमन कमिशन 1930, रिपोर्ट ऑफ इंडियन स्टॅच्युटरी कमिशन. व्हीलर कमिटी, रिपोर्ट ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेक्रेटरीट कमिटी. नाही, सेक्रेटरीबद्दल विचारलं आपल्याला. मॅक्सवेल कमिटी पण रिपोर्ट ऑन ऑर्गनायझेशन अँड प्रोसिजर. रोलँड कमिटी, रिपोर्ट ऑफ द बेंगॉल ॲडमिनिस्ट्रेशन एन्क्वायरी कमिटी. हे काय तर फॉलोइंग कमिटीज अँड कमिशन्स अपॉइंटेड ड्युरिंग द ब्रिटिश रूल सपोर्टेड द टेनर सिस्टीम. 90 बघा. अखिल भारतीय सेवेतील सेवकांची निष्ठा म्हणजे द लॉयल्टीज ऑफ ऑल इंडिया सर्व्हिसेस एम्प्लॉई आर डिवायडेड बिटवीन. आता हा बेसिक आहे किंवा कोणाकडं तुम्हाला दोघांकडे, सेंट्रल गव्हर्नमेंट पण आहे आणि तुमचं हे पण आहे स्टेट गव्हर्नमेंट, दोघांकडं पण. ठीक आहे. सो त्याच्यामुळं तुमचे उत्तर एकदम इझी क्वेश्चन आहे, युनियन आणि स्टेट्स. बाकी थोडं हे बघून घ्या की बाबा मिनिस्ट्री ऑफ पर्सनल अँड पब्लिक ग्रीव्हन्सेस पेन्शन्स कंट्रोल्स कोणाला कंट्रोल करते, ही आय एसला कंट्रोल करते. द मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स कंट्रोल्स कोणाला करते, आय पी एसला कंट्रोल करते. ऑल इंडिया सर्व्हिस आपले 3च आहेत. आणि मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट क्लायमेट चेंज कोणाला कंट्रोल करते, तर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसवाल्यांना कंट्रोल करते. सो हे तेवढं लक्षात ठेवा. 91 बघा. बालकांसाठीचे राष्ट्रीय धोरण संबंधी खालील विधाने विचारात घ्या. बालकांसाठीचे नवीन राष्ट्रीय धोरण 2013 अन्वये प्रत्येक 16 वर्ष, 16 नाही किती हे 18 वर्षाखालील व्यक्तीला बालक म्हणून समोरले जाते. सो हे रॉंग झालं. बालकांसाठीचे नवीन राष्ट्रीय धोरण 2013 अन्वये बालकांचा मानसिक, भावनिक, बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास एकत्रितपणे हाती घ्यावयास हवा हे मार्गदर्शक तत्व म्हणून मांडले गेले. सो हे बरोबर आहे की बाबा मानसिक, भावनिक, बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास व्हायला पाहिजे. याच्यामध्ये असं रॉंग घेण्यासारखं पण काही नाही. ओके, एकदम सिम्पल स्टेटमेंट वाटते. सो हा बेसिक तर विकास व्हायलाच पाहिजे ना. फक्त इथं जी फॅक्ट आहे ही रॉंग दिली. 16 नाही किती आहे 18 वर्ष. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज ॲडॉप्टेड द न्यू नॅशनल पॉलिसी फॉर चिल्ड्रन 2013. कधी? ऑन 26 एप्रिल. तिथे लिहा 26 एप्रिल 2013. द पॉलिसी रिकॉग्नायझेस एव्हरी पर्सन अंडर द एज किती 18 ॲज चाइल्ड. नेक्स्ट पेज 92. मूलतः नागरी सेवेचे करारबद्ध नागरी सेवा. मग आता हे इंग्लिशमध्ये बघा. ओरिजिनली द सिव्हिल सर्व्हिस क्लासिफाईड ॲज कोव्हनेटेड अँड अनकोव्हनेटेड. जेव्हा तो हेलेबरीचा क्वेश्चन आला तेव्हा मी म्हटलं होतं की ह्या 2 प्रकारच्या आधी सर्व्हिस होत्या, सुरुवातीला होत्या. तर बरोबर आहे. द इंडियन कोव्हनेटेड सर्व्हिस गॉट डेझिग्नेटेड ॲज अ इंडियन सिव्हिल सर्व्हिस. हे तुमचं 1858ला झालेलं आहे. सो हे पण बरोबर आहे, ए आणि बी. अटकिन्सन कमिशन रिकमेंडेड इन इट्स रिपोर्ट दॅट द 2-tier classification of civil services into covenanted and uncovenanted should be replaced by 3-tier classification, imperial, provincial आणि subordinate. आता हे बरोबर आहे का? हे सुद्धा बरोबर आहे. तुमचं सगळं बरोबर आहे. किंवा जे तुम्ही आधी covenanted टू अनकॉव्हनेटेड होतं त्याच्या जागी तुम्ही आता 3-tier आणा नाही का, 3 प्रकार. कसं? इम्पिरियल, प्रोव्हिन्शियल आणि सबऑर्डिनेट. सो सगळे बरोबर आहेत. फक्त इथे थोडं लिहून इथं बघून घ्या. ओरिजिनल सर्व्हिस होती तुमची कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस. नंतर मग पोस्ट रेबल 1898मध्ये झाली इंडियन सिव्हिल सर्व्हिस, ज्याला स्टॅच्युटरी रिकॉग्निशन 1861च्या ॲक्टने भेटले. हे पण लक्षात ठेवा, ज्या आधीच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं होतं. पोस्ट इंडिपेंडन्स नेम 1947मध्ये त्याचं काय झालं, आय एस झालं, ICSचं, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. आता अटकिन्सन कमिशनबद्दल इथं लिहा 2-3 फॅक्ट. अटकिन्सन कमिशन वॉज अ काय होतं हे, इट वॉज अ पब्लिक सर्व्हिस कमिशन एस्टॅब्लिश्ड इन 1886. 1880मध्ये स्थापन झालं. टू एक्झामिन हाऊ इंडियन्स कुड बी अपॉइंटेड टू हायर. म्हणजे मोठमोठ्या पोस्टवर आपले भारतीय लोकांना कसं अपॉइंट करावं, कशी एक्झाम घ्यावं, काय करावं, तर यासाठी अटकिन्सन कमिशन अपॉइंट केलं होतं. द कमिशन वॉज चेअर्ड बाय सर चार्ल्स अम्फर्स्टन अटकिन्सन. कोण होता तो, तर लेफ्टनंट गव्हर्नर ऑफ पंजाब. पंजाबचा LG होता. नेक्स्ट बघा 93. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? मेकॉले समितीच्या अहवालाने भारतीय नागरी सेवेसाठी तत्त्वज्ञान आणि
पाया घातला. द मेकॉले कमिटी रिपोर्ट प्रोव्हाइडेड द फिलॉसॉफी अँड बेस फॉर इंडियन सिव्हिल सर्व्हिस. बरोबर आहे. ऑन द बेसिस ऑफ मेकॉले कमिटी रिपोर्ट द फर्स्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन फॉर इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस वॉज हेल्ड 16 जुलै 1855 1855 इन इंग्लंड. म्हणजे पहिली जी आपली ICSE एक्झाम होती ती कधी झाली? 1855 झाले, 16 जुलैला. सो हे सुद्धा बरोबर आहे. द इंडियन सर्व्हिस ऑफ इंजिनियर्स, द इंडियन वेटरनरी सर्व्हिस अँड द इंडियन मेडिकल सर्व्हिस वेअर कॉन्स्टिट्युटेड इन. आता हे रॉंग दिलेलं आहे आपल्याला, उत्तर आपलं हेच आहे 3. सो इंडियन सर्व्हिस ऑफ इंजिनिअरिंग हे कधीचं आहे? तिथं लिहा 1892. इंडियन वेटरनरी सर्व्हिस ही 1892ची आणि इंडियन मेडिकल सर्व्हिस ही 1897ला सुरू झाले. सो त्याच्यामुळे तुमचं 3 जे आहे हे रॉंग आहे, बाकी हे 2 बरोबर आहेत. 94. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात खालीलपैकी कोणते घटक जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेत आणि अधिकारात घट होण्यास. आता हा पण थोडा अटेम्प्ट करायला अवघड क्वेश्चन आहे, नॉलेज वगैरे असून सुद्धा. सो शासनाच्या धोरण उद्दिष्टामध्ये झालेले बदल असू शकतं. बदल झालेत, काहीतरी चेंज झाले की त्याच्या अधिकारात घट झाली, सो असू शकतं. हे तर येईल 100%. पंचायत राज बरोबर आहे. पंचायत राज आल्यामुळे त्यांची पॉवर कमी झालेलीच आहे, कारण आता तुम्हाला तिथं ग्रासरूट लेवलला लोकप्रतिनिधी भेटलेले आहेत, त्याच्यामुळं लोक त्यांच्याकडे जाऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ शकत नाही का, त्यांच्याकडे पण पॉवर्स आहेत. तर त्याच्यामुळं अ आणि ब तर 100% बरोबर येईल. अ आणि ब म्हटलं तरी पण हे तुमचा एकच ऑप्शन उडतोय. आघाडी शासनाचा उदय की बाबा एमर्जन्स ऑफ कॉलिशन गव्हर्नमेंट जे आयोगाने रॉंग दिले, पण हे पण त्याचं काही लॉजिक एवढं पटत नाही. ड न्यायव्यवस्था, आता ड तर 100% बरोबरच येईल नाही का. ज्युडिशियरी जी आहे तुमची वेगळी आर्टिकल जे आपलं 50 आहे नाही का, त्याच्यात पण सांगितले की ज्युडिशियरी एक्झिक्युटिव्ह सेपरेशन. सो ह्याच्यामुळं काय झालं, कारण हे आधी ज्युडिशियल पॉवर होती ना कलेक्टरकडं, तर ती गेली हे झाल्यामुळं. सो त्याच्यामुळे डी तर बरोबर येईल. लोकांमध्ये राजकीय जाणीवेमध्ये झालेली वाढ, सो हे पण आहे. ठीक आहे. सो अ ब ड आणि ई. तुमचं उत्तर आहे 3 अ ब ड ई. ठीक आहे. पंचायती राज अ सिस्टीम लोकल सेल्फ गव्हर्नमेंट सिग्निफिकंटली रिड्यूस द कलेक्टर्सचा नाही का कंट्रोल जो आहे तो कमी झाला आहे. डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज ॲट ग्रास रूट लेवल, कारण पंचायत राज आलेलं आहे. आणि सेपरेशन ऑफ ज्युडिशियरी फ्रॉम एक्झिक्युटिव्ह वेअर द कलेक्टर प्रिव्हियसली, आधी कलेक्टरकडे होती नाही का न्यायिक शक्ती ज्युडिशियल पॉवर, जी आता गेली, त्याच्यामुळं त्याचं परत इन्फ्लुएन्स कमी झालेला आहे. त्याच्यामुळे हा क्वेश्चन अटेम्प्ट करायला कसं आहे अवघडच मी म्हणेल, कारण हा क्वेश्चन ऑप्शन कसा उडवायचा याच्यावर हे नाही का. कोअलिशन गव्हर्नमेंटचा काही संबंध येत नाही म्हणे असं बोलू शकतो आपण, काही संबंध येत नाही. उडवा सी, तर सी उडवला, सी उडवला, उत्तर आलं. कळलं का? पण हे कळलं पाहिजे आपल्याला की कसं उडवायचा. किंवा हे घेऊ शकता, हे घेऊ शकता, हे घेऊ शकता. लोकांमध्ये पॉलिटिकल कॉन्शियसनेस वाढले नाही वाढले, ठीक आहे. हां वाढले बोलू शकता तुम्ही ऑब्वियसली. हा तर उडू शकता तुम्ही सी, पण हा उडवा का नाही उडवा याच्यावर पण हे होऊ शकतं, किंवा ऑल ऑफ द अबव पण ऑप्शन आहे ना, तर या दोघांमध्ये खूप हे होऊ शकतं ऐन टायमाला गेम. त्याच्यामुळे मी तर लिहिलं की डिफिकल्ट टू इलिमिनेट. 95 बघा, डॅश डॅश रोजी भारतात नागरी सेवा दिन साजरा केला जातो. आता 21 एप्रिल तर तुम्हाला माहीतच आहे. ओके, ज्यासाठी तुम्ही एवढा अभ्यास करताय ती डेट तर तुम्हाला माहिती आहे की सिव्हिल सर्वंट व्हायचं तुम्हाला, तर सिव्हिल सर्व्हिस डे कधी 21 एप्रिलला आहे. सो का केला जातो, तर ऑन एप्रिल 21, 1947 1947ला ह्या दिवशी काय झालं होतं 21 एप्रिलला, तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी ॲड्रेस द फर्स्ट बॅच ऑफ सिव्हिल सर्वंट्स इन इंडिपेंडंट इंडिया, पहिल्या बॅचला त्यांनी म्हणजे भाषण दिलं होतं. सो कुठं झालं होतं ते, ॲट द मेटकाफ हाऊस. ती पण जागा लक्षात ठेवा, मेटकाफ हाऊसला यांनी पहिलं भाषण दिलं होतं. तर त्याच्यामुळं म्हणजे पहिल्या बॅचला संबोधित केलं होतं, त्याच्यामुळे 21 एप्रिल हा साजरा केला जातो आपला नागरी सेवा दिन म्हणजे सिव्हिल सर्व्हिस डे. 96 बघा, आता ह्याच्यामध्ये काय सांगण्यासारखं नाही आहे, हे पाठच असायला पाहिजे. सो एकदा बघून घ्या. आर्टिकल Z243ZE काय, कमिटी फॉर मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग. ZD म्हणजे काय, डी म्हणजे डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग, डी लक्षात ठेवू शकता. क्यू म्हणजे काय, कॉन्स्टिट्यूशन ऑफ म्युन्सिपॅलिटीज, आणि ZA इलेक्शन टू द म्युन्सिपॅलिटीज. 97 बघा, खालीलपैकी कोणते पंचायती म्हणजे पेसाचे उद्दिष्ट नाहीत. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट आयडेंटिफाईड ॲज ऑब्जेक्टिव्ह ऑफ द पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरिया, पेसा ॲक्ट. सो स्वशासन टू प्रोव्हाइड सेल्फ गव्हर्नन्स आहे. पारंपरिक हक्क ऑब्वियसली, प्रिझर्व ट्रॅडिशनल राईट्स आहे. आदिवासी क्षेत्रामध्ये स्वायत्त विभाग निर्माण करणे, हे आयोगाने जे उत्तर दिले की बाबा हे नाही आहे, काही संबंध येत नाही. ग्रामसभा हे सर्व कामकाजाचे केंद्र बनवणे, सो ग्रामसभेला पॉवर आहे. सो एकदा बघू आपण.
एक लक्षात ठेवा बरं का, भुर्या कमिटीच्या रिपोर्टनुसार हे तुमचा पेसा ॲक्ट आला आहे. एनॅक्टेड इन रिस्पॉन्स, एनॅक्टेड म्हणजे काय, हा जो पेसा ॲक्ट आहे हा कशामुळे आला आहे तर भुर्या कमिटीमुळे. भुर्या कमिटी 1995 रिकमेंडेशन टू एक्सटेंड प्रोव्हिजन्स ऑफ पार्ट 9 म्हणजे आपली पंचायत, जे आपली 73 घटना दुरुस्तीने आले. पार्ट 9 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, IC बरं का, IC म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन, रिलेटिंग टू द पंचायत टू द 5th शेड्यूल एरियाज. नोडल मिनिस्ट्री काय तर मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज, ॲप्लिकेशन अवेलेबल इन 10 स्टेट्स ऑफ 5th शेड्यूल एरियाज. म्हणजे 5व्या शेड्यूलमध्ये जे 10 राज्यांचे नाव दिलेत त्या 10 राज्यांसाठी हे पेसा लागू आहे. ओके, ॲक्च्युली 2 राज्यांनी अजून लावलं नाही, ते आपण बघू. आता काय ऑब्जेक्टिव्ह आहे पेसाचे, प्रमोट सेल्फ गव्हर्नन्स इन शेड्यूल एरिया, नाही का, त्यांना हे करायचं तुम्ही, स्वशासन म्हणजे सेल्फ गव्हर्नन्स. तो सेल्फ गव्हर्नन्स आणि स्वायत्तमध्ये फरक आहे बरं का. इथं बघा, जो तुम्हाला स्वशासन आणि स्वायत्त कळते का, इंग्लिशमध्ये बघा सेल्फ गव्हर्नन्स आणि ऑटोनॉमस, ह्या दोघांमध्ये फरक असतो. टू अफर्म ट्रायबल कम्युनिटीज राईट टू सेल्फ गव्हर्नन्स, टू अपहोल्ड ट्रायबल राईट्स ओव्हर रिसोर्सेस, तिकडे जे नैसर्गिक संसाधने असतील तिकडं ट्रायबलचा हक्क असेल त्या एरियामध्ये. टू अफर्म ट्रायबल सेल्फ गव्हर्नन्स, टू प्रोटेक्ट इथनिक ट्रेडिशन्स, त्यांच्या परंपरा वगैरे ज्या काय असतील त्यांना प्रोटेक्ट करणं. आता हे बघा थोडं, प्रोव्हिजन्स ऑफ पेसा ॲक्ट, ओनरशिप ऑफ मायनर फॉरेस्ट. आता हे ग्रामसभा जे आहे, ग्रामसभेकडे काय काय पॉवर्स असतील ह्या कायद्यानुसार. सो ओनरशिप ऑफ मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस, पॉवर टू प्रोहिबिट, रेग्युलेट ऑर रस्ट्रिक्ट द सेल अँड कन्झम्पशन ऑफ एनी इंटॉक्सिकंट. त्यांच्या एरियामध्ये हे सगळं प्रोहिबिट, त्याच्यावर बंदी लावायची का, ते रेग्युलेट करायचं का, रस्ट्रिक्ट करायचं, कोणत्याही प्रकारचं इंटॉक्सिकंट म्हणजे नाही का, नशेच्या ज्या गोष्टी असतात. समजा ते बघा काय काय झाडापासून ताडी वगैरे काढतात, किंवा मग कसली ती फुलं असतात बघा, तर त्या फुलापासून पण असं बनवतात, किंवा मग दारू पण असेल किंवा हातभट्टी काही पण असेल. सो त्या संबंधी सगळं ते पॉवर ग्रामसभेला असतील की काय करायचं असतं, बंद करायचं, चालू करायचं. पॉवर टू आयडेंटिफाय बेनिफिशरीज अंडर पॉवर्टी ॲल्युएशन प्रोग्राम्स. ओके, लोकांना आयडेंटिफाय करायचं पॉवर्टी ॲल्युएशन प्रोग्रामसाठी ज्या स्कीम येतात गव्हर्नमेंटच्या. पॉवर टू ग्रँट लायसन्स फॉर मायनिंग, बघा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, मायनिंग लीज फॉर मायनर मिनरल्स. ओके, सो जे हे असेल किंवा त्यांना तुम्ही ॲलो करू शकता किंवा त्यांना बंदी करू शकता, जे कोण तिकडे येतील मोठमोठे कंपनीवाले की आम्हाला तुमच्या एरियामध्ये येऊन खाणकाम करायचं आहे, इथं हे मिनरल सापडते, तर त्याला तुम्ही लायसन्स वगैरे देऊ शकता किंवा मग म्हणू शकता की नाही देणार आम्ही, नाही का. तर ही एवढी महत्त्वाची पॉवर आहे ग्रामसभेकडं. पॉवर टू प्रिव्हेंट ॲलिनेशन ऑफ अ लँड. ओके, शेड्यूल, हे SA म्हणजे शेड्यूल एरियाज. ओके, शेड्यूल एरिया पेसा. सो ॲलिनेशन ऑफ लँड, सॉरी, पॉवर टू प्रिव्हेंट ॲलिनेशन ऑफ अ लँड म्हणजे बाबा, ॲलिनेशन ऑफ लँड म्हणजे बाबा बाहेरच्या लोकांना जागा देणे, विकणे वगैरे, हे तुम्ही प्रिव्हेंट करू शकता. हे तुम्ही म्हणू शकता की आमची ग्रामसभा ह्या लोकांना जागा विकायला तयार नाही, देणार नाही. ओके, प्रिव्हेंट ॲलिनेशन ऑफ अ लँड. 98 बघा, 1992च्या 74व्या घटना दुरुस्ती अधिनियमाच्या वैशिष्ट्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. 74वी घटना दुरुस्ती, जिल्ह्यातील पंचायत आणि नगरपालिकांचे निर्वाचित सदस्य त्यांच्यामधून जिल्हा नियोजन समितीचे 4/5 4/5 सदस्यांची निवड करतील असे या कायद्यात म्हटलं आहे. स्वतः तो एवढं पण माहीत पाहिजे किंवा जिल्हा नियोजन समितीमध्ये कसे सदस्यांची रचना आहे. महानगर क्षेत्रातील नगरपालिकांचे निर्वाचित सदस्य आणि पंचायतीचे अध्यक्ष त्यांच्यामधून महानगर नियोजन समितीतील 3/4 सदस्य निवडतील असे कायद्यात म्हटलं. तर हे तर बरोबर दिले तुम्हाला, पण हे रॉंग दिले. 3/4 नाहीत, हे किती आहेत, हे बघा, हे डायरेक्ट 2/3 आहेत, 2/3. ओके, इथं किती पाहिजे, 2/3, 2/3. त्याच्यामुळे हे रॉंग आहे, फक्त तुमचं बरोबर आहे, 1 ओनली. महानगर नियोजन समितीच्या एकूण सदस्यांपैकी 2/3हून कमी नसतील एवढे सदस्य हे महानगर क्षेत्रातील नगरपालिकांचे निर्वाचित सदस्य आणि पंचायतीचे अध्यक्ष यांच्याद्वारे आणि त्यांच्यामधून त्या क्षेत्रातील नगरपालिकांच्या आणि पंचायतीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निवडण्यात येतील. 99 बघा, खालीलपैकी कोणत्या योजना कार्यक्रम हे शहरी विकासासंबंधी आहेत. सो स्मार्ट सिटीज, शहर म्हटलं की सिटीज येईलच, आला सगळीकडेच आहे. स्वच्छ भारत मिशन सिटीमध्ये करणार, ऑब्वियसली येणार, एकच ऑप्शन उरला. अमृत मिशनमध्ये तुम्हाला 500 सिटीसाठी काम आहे, सो हे पण आहे, सगळंच आहे. एकदा बघा, स्मार्ट सिटीज मिशन वॉच, स्मार्ट सिटीज मिशन कधी चालू झाले तर डेट लक्षात ठेवा, 25 जून 2015 लिहा तिथं. आणि स्वच्छ भारत मिशन तुमचं 2 ऑक्टोबर 2014. आणि हा रिजेचा लॉंग फॉर्म विचारू शकता आयोग, नॅशनल हेरिटेज सिटी.
डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन योजना हृदय वॉज लॉन्च्ड ऑन जानेवारी 21, 2015. हृदय. आणि अटल मिशन म्हणजे अमृत, जे अमृतचा पण लॉंग फॉर्म विचारू शकतात. अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच अमृत. कधी लॉन्च केलं तर 25 जून 2015. कधी कशामध्ये तर 500 सिटीजमध्ये नाही का, सिटीसाठी हे पण. 99. 100 बघा, योग्य जोड्या लावा. SK धार आयोग, फजल अली आयोग आणि JVP समिती. सो SK धार आयोग तुमचा हा बघा, SK धार आयोग, फजल अली आणि JVP. SK धारचा तुमचा जून 1948, फजल अली डिसेंबर 1953 आणि JVP कमिटी डिसेंबर 1948. SK धार 1948 कायासाठी लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स कमिशन. JVP कमिटी म्हणजे जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल पट्टाभी सीतारामय्या 1948चीच आहे JVP. डिसेंबर 1950 JVP डिसेंबर 1948. सो टू कन्सिडर द रिकमेंडेशन ऑफ द धार कमिशनने जे सूचना केल्यात त्याच्यावर विचार करायचा. दिस कमिटी ऑल्सो रिजेक्टेड द लिंग्विस्टिक फॅक्टर ऑफ रिओनेशन म्हणजे भाषेच्या आधारावर राज्यांची रचना करणं हे त्यांनी रिजेक्ट केलं. नाही बाबा, नाही करणार आम्ही. फाजल अली कमिशन 1953चं आहे डिसेंबर. ते काय म्हणले, टू विजिट द होल क्वेश्चन ऑफ वेदर द लिंग्विस्टिक बेसिस ऑफ सेपरेशन ऑफ स्टेट्स कॅन बी कन्सिडर ऑर नॉट, किंवा याच्यावर विचार करायला पाहिजे का नाही, याच्यावर होतं फाजल अली कमिशन. ठीक आहे, थांबू आपण, स्टॉप करू. बाकी नेक्स्ट